तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांनी अर्णव ईश्वरीला वल्लरीच्या कारस्थानाचा पुरावा देताच अर्णवने वल्लरी उदयकांतला पोलिसांच्या ताब्यात देत त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी फूड अँड फॅशन या स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यामध्ये आलेले असतात। त्याच्यामध्ये त्यांना फॅशन आणि फूड या दोघांना सुद्धा आता प्रेझेंट करायचं असतं। तेव्हा एखादी थीम घेऊन त्या पद्धतीने त्यांना आपला परफॉर्मन्स द्यायचा असतो। त्याच्यामध्ये ईश्वरीने ज्या आता प्रकारची तयारी केलेली असते, जे कपडे ती घालणार असते परफॉर्मन्ससाठी, रॅम्प वॉकसाठी, ते कपडे आता नम्रताने खराब केलेले असतात आणि म्हणूनच ईश्वरीने साध्या पद्धतीने तयारी करण्याचा निर्णय घेतलेला असतो। तिने शेतकरी लोकांना प्रेझेंट करण्याचं ठरवलेलं असतं। पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळीकडे आपल्या कोकणामध्ये असू दे, बाकीच्या ठिकाणी असू दे, आता पावसाळी शेती सुरू आहे, सगळीकडे लावणी सुरू आहे आणि त्यामुळे ईश्वरीच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आलेला असतो की आता तशीही माझी चांगली साडी खराब झाली, मी एक काम करते, आता साधं आणि सोपं ज्या पद्धतीने मी लवकर तयार होऊ शकते ते म्हणजे आपले शेतकरी बांधव। शेतकरी म्हटल्यानंतर सिम्प्लिसिटी आणि माणुसकी या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात। त्याची तयारी करण्यात आलेली असते, पण त्याच वेळेला अर्णवला इथे आता राकेशने सात्विक फॅशनच्या इथे बसवलेला बॉम्ब दिसतो आणि त्यामुळे त्या बॉम्बची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न अर्णवने केलेला असतो। तो बॉम्ब सगळ्यांपासून दूर नेऊन तो फेकण्यात येणार असतो, जेणेकरून कुठल्याही पद्धतीची हानी होणार नाही। पण तिथे सुद्धा राकेशने आता खूपच हुशारीने अर्णवला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण राकेशचा बॉम्बसुद्धा त्याच्यासारखा फुसका, त्याने काही अर्णव मरत नाही आणि त्यामुळे जशी हानी अर्णवची झालेली असते तशीच हानी राकेशची होते, कारण अर्णवने राकेशला सुद्धा हाताला पकडून ठेवलेलं असतं। आणि इतकं होत असताना सुद्धा ईश्वरी ही एकटी आता रॅम्प वॉक करत स्टेजवरती जाते, तेव्हा अर्णव मागे येऊन कमरेवरती हात ठेवून आता उभा राहिलेला असतो आणि तो सुद्धा चालत चालत इथे आता फॅशनला प्रेझेंट करतो, फॅशनचं सादरीकरण करतो। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जजेसला, तिथे बसलेल्या सर्व लोकांना खूप जास्त प्रश्न पडलेले असतात। एवढी मोठी इंटरनॅशनल स्पर्धा आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांनी हा काय पेहराव केला इतक्या साध्या पद्धतीचा, म्हणजे ना मेकअप, ना हेवी ज्वेलरी, ना हेवी ड्रेस, असं का? तेव्हा इथे जजेस त्यांना प्रश्न विचारतात की नेमकं हे असं येण्याचं कारण काय आहे, ते सुद्धा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये। तेव्हा ईश्वरी म्हणते की माफ करा, पण इथे आपल्याला एका वेगवेगळ्या गोष्टींना प्रेझेंट करायचं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही इथे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण इथे प्रेझेंट केलं पाहिजे, म्हणजे त्यांना आम्ही ह्या स्टेजवरून त्यांच्या कामाला इथे आता सलाम करतोय। कारण आपला शेतकरी बांधव जेव्हा शेतामध्ये राबत असतो, उन्हातान्हात कष्ट करत असतो, थंडी महिना असू दे किंवा पावसाळा असू दे, प्रत्येक ऋतूमध्ये तो आपल्या शेतामध्ये राबत असतो, कष्ट करत असतो। शेतकरी बांधव आहेत म्हणून आपल्या ताटामध्ये हा मोलाचा घास असतो। त्यामुळे मला असं वाटलं आज या स्टेजवरून आपल्याला चांगली संधी मिळाली आहे, तर संपूर्ण शेतकरी बांधवांना सलाम करण्याची, त्यांच्या कष्टाला सलाम करण्याची, आणि म्हणून आम्ही असा साधा पेहराव केला आहे। शेतकरी म्हणजे सिम्प्लिसिटी, माणुसकी, आणि तेच आम्ही ह्या ड्रेसमधून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आमची म्हणजे सात्विक फॅशन हे जे नाव आमच्या कंपनीचं आहे ते अर्णव सरांनी त्यांच्या आईच्या नावावरून ठेवले आणि त्यांची आईसुद्धा एकदम सिंपल होती आणि आईच्या साडीला मायेची ऊब असते, त्या पद्धतीनेच आम्ही सगळे कपडे असे त्यांच्या नावाप्रमाणेच
सिंपल ठेवलेले आहेत. आमचं फॅब्रिक खूपच छान असतं, कम्फर्टेबल असतं. आपण कम्फर्टेबल कपडे घालणं प्रत्येक वेळेला पसंती देत असतो. त्यामुळे आम्ही जे कपडे तयार करतो सात्विक फॅशनमध्ये ते संपूर्ण कपडे खूपच जास्त कम्फर्टेबल असतात, अगदी त्या नावाप्रमाणेच. आणि तसेच आता कम्फर्टेबल कपडे आम्ही हे सुद्धा घातलेले आहेत, कारण शेतकरी बांधवांसाठी काम करत असताना हे असे मऊसूत कम्फर्टेबल कपडेच त्यांना खूप जास्त आवडत असतात, जे थंडीपासून, उन्हापासून, पावसापासून त्यांना ऊब देण्याचं काम करतात. त्याचबरोबर त्यांना इथे कम्फर्टेबल ठेवतात असं ईश्वरी सांगते. तेव्हा इथे आता जजेस विचारतात की ते सगळं ठीक आहे, पण अर्णव तुम्ही असे का तयार होऊन आलात? म्हणजे कपड्यांचं तर ठीक आहे, आम्हाला कळलं, पण ही माती वगैरे का लागले? तेव्हा ईश्वरी म्हणते, आता जेव्हा शेतकरी शेतामध्ये राबत असतो, तो जेव्हा कष्ट करत असतो, तेव्हा आपल्याला तर माहितीच आहे की तेव्हा शेतकरी हा घामाघूम झालेला असतो. आणि त्याचबरोबर तो शेती करत असताना शेतामध्ये मातीने त्याचे कपडे असेच खराब झालेले असतात, बरोबर ना? तेव्हा इथे अशा पद्धतीने अर्णव सरांनी हा लूक तयार केला आहे. म्हणजे अगदी शेतकरी बांधवांसाठीच आम्ही हा लूक तयार केलेला आहे असं आता ईश्वरी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ईश्वरीने खूपच छान पद्धतीने आपली साडी खराब झाल्यानंतर इथे शेतकऱ्यांसारखा लूक तयार करून आपली बाजूसुद्धा सावरलेली असते. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरून तिने शेतकऱ्यांच्या कष्टांना सलामीसुद्धा दिलेली असते. त्यामुळे इथे आता जजेस म्हणतात की ठीक आहे, इथे आता फॅशनचं तर ठीक आहे, पण पुढचं काय? तेव्हा ईश्वरी लगेचच इथे आता गावरान भाषेमध्ये बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, अहो हाय की जेवायला सुद्धा आणलंय की तुम्हाला? एवढे छान छान पदार्थ बनवून आणलेत. अहो ठेचा, भाकरी, पिठलं समद काही आणलंय तुमच्यासाठी, कांदा बी आणलाय. आणि तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण आपल्या कमरेमध्ये असलेली टोपली जजेसच्या समोर ठेवतात. आणि तेव्हा अर्णव म्हणतो, एक एक मिनिट हा, कांदा हा असा खायचा असतो. आणि तो आपल्या हाताने आता कांदा फोडतो आणि तो जजेसला खायला देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जजेसला ते पदार्थ खूपच जास्त आवडतात. ते खूपच जास्त आवडीने खात असतात. ते म्हणत असतात की अरे वा, म्हणजे खरंच तुम्ही हे जे पदार्थ बनवले आहेत ना, पिठलं किती चविष्ट आहे, किती खमंग आहे. त्याचबरोबर आपली भाकरी आणि हा ठेचा तर अप्रतिम. त्याचबरोबर इथे आता जजेसने ते जेवण टेस्ट केल्यानंतर त्यांना आपल्या शेतकरी बांधवांबद्दल खूपच जास्त आपुलकी आणि प्रेमाची भावना निर्माण होते. आणि त्यामुळे ते लोक भरभरून आता ईश्वरी अर्णवचं कौतुक देखील करतात. त्यानंतर इथे आता कोण विनर आहे हे ठरवण्याची वेळ आलेली असते. परीक्षकांचे मार्क, ऑडियन्सने दिलेले मार्क सगळे कंबाईन करून विनर घोषित केला जाणार असतो. आणि इथे आता विनर घोषित केला जातो. जजेसने अर्णव, ईश्वरी या दोघांना विनर बनवलेलं असतं. तेव्हा त्यांना ट्रॉफी, 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याचबरोबर भरभरून प्रेम हे आता ऑडियन्सकडून मिळालेलं असतं. तेव्हा सगळं काही होतं, त्यांना ट्रॉफी सगळं काही मिळतं. पण इथे आता जेव्हा पत्रकार लोक त्यांचे फोटोज काढत असतात, त्यांना प्रश्न विचारत असतात, त्याच वेळेला रमाकांत काका तिथे पोचलेले असतात. आणि उदयकांत रमाकांतला मारण्याचा प्रयत्न करत असतो. उदयकांत इथे रमाकांतला पकडतो आणि त्याच्या मानेमध्ये इंजेक्शन मारतो. इंजेक्शन मारल्यामुळे रमाकांत काकांचा आता इथे त्यांना गुंगी येते. त्यांना विषारी इंजेक्शन दिल्यामुळे ते कसे बसे आता त्या हॉलपर्यंत पोचतात, ज्या ठिकाणी अर्णव, ईश्वरी असतात. त्या हॉलपर्यंत ते पोचलेले असतात. तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं. ती म्हणते बाबा. तेव्हा अर्णव म्हणतो कुठे? ती म्हणते ते बघा, बाबांना कळलं वाटतं की आपण जिंकलोय. आणि तुम्ही बघितलंत ना, आता वारीसुद्धा संपली आहे, म्हणूनच बाबा आले असतील. वारीला गेले होते ना. ती म्हणते अर्णव सर, तुम्ही आता बाबांशी नीट बोलायचा. आणि त्यांना तुम्ही म्हणाला होतात आपण जिंकल्यानंतर तुम्ही त्यांना बाबाशी हाक पण माराल आणि तुम्ही त्यांना ट्रीट द्याल, थँक्यू पण बोलला होतात ना. आता तुम्ही थँक्यू पण बोलायचं आणि त्यांना ट्रीट पण द्यायची. चला आता. तेव्हा इथे अर्णवचे बाबा त्यांच्याकडे बघत बघत हळूहळू येत असतात. तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो की नक्की काय झाले, असे का चालतायत बाबा इतके हळू. तेव्हा दोघेही त्यांच्या समोर येतात. ते लांबूनच हात करतात आणि म्हणतात अर्णव. आणि तेव्हा अर्णव धावत पडत त्यांच्या जवळ येतो. तेव्हा बाबा
त्याच्याकडे डोळे भरून बघतात आणि ते जमिनीवरती कोसळतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, काय झालं? तेव्हा ते म्हणतात की अर्णव, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे. वल्लरी खूप घाबरलेली असते. वल्लरीला वाटतं की आता रमाकांत सगळं सांगणार, माझं काही खरं नाही. पण प्रेक्षकांनो, यांना आता वल्लरीला गुन्हे करण्यासाठी अजून ठेवायचं आहे. मग रमाकांत काकांसारखा साध्या माणसाचा बळी गेला तरी चालेल. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, बाबा काय सांगायचं आहे, बोला. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, अर्णव अर्णव ते, आणि तेवढ्यातच ते डोळे बंद करतात. अर्णव, ईश्वरी आणि बाकीच्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. अर्णव आपल्या बाबांना उचलतो, गाडीमध्ये टाकून एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की डॉक्टर, कितीही खर्च होऊ दे, काहीही करा, पण माझ्या बाबांना बरं करा. आणि तो आता इथे त्याच्या बाबांना एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला घेऊन जातो. तेव्हा डॉक्टरसुद्धा खूप प्रयत्न करतात, त्यांच्या पोटामध्ये असलेलं विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इंजेक्शन देण्यात आले हे त्यांना रिपोर्ट्समध्ये कळलेलं असतं आणि मग इथे डॉक्टर त्या पद्धतीने ट्रीटमेंट सुरू करतात. अर्णव, ईश्वरी दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव रडायला लागतो, कारण ज्या पद्धतीने त्याचे वडील इतक्या वर्षानंतर परत आलेले असतात, ते आपल्या मुलांना प्रेम देण्याचा प्रयत्न करत असतात. पण मात्र इथे अर्णवच्या मनामध्ये राग असल्यामुळे तो काही त्यांच्याजवळ नीट बोलत नसतो. पण शेवटीला बाप हा बाप असतो आणि तेव्हा ते अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण अर्णवच्या मनातला राग काही जायला तयार नसतो आणि त्यानंतर इथे अर्णव रडत असतो. तेव्हा ईश्वरी त्याला समजावते. ती म्हणते की बाबांना काहीसुद्धा होणार नाही आहे. आणि त्यानंतर इथे आता त्याचे वडील हे आउट ऑफ डेंजर असतात. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अर्णवच्या जीवात जीव येतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, शुद्धीवरती येण्यासाठी आता खूप वेळ वाट बघावी लागते. ईश्वरी इथे गणू बाप्पाला नवस करते. अर्णव इथे देवाला इतकं काही मानत नसतो, पण आपल्या वडिलांसाठी देवाजवळ हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो की आई तर आता जवळ नाही आहे, बाबा आहेत, त्यांना प्लीज बरं कर, त्यांना जे काही बोलायचं आहे ते प्लीज बोलू दे, सांगू दे. आणि त्यामुळे इथे रमाकांत काका इथे आता शुद्धीवरती सुद्धा आलेले असतात. डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका, ते आता शुद्धीवरती आलेले आहेत. त्यांची इथे प्रार्थना फळाला आलेली असते. ईश्वरी म्हणते, सर बाबा बरे आहेत आता, त्यांना काहीसुद्धा होणार नाही. ज्या पद्धतीने रमाकांत काकांना मारण्यात आलेलं असतं त्याच्यामुळे त्यांचा जीवच गेला असता. पण अर्णव अजिबात न थांबता त्यांना योग्य वेळी हॉस्पिटलला घेऊन जातो. योग्य वेळी ट्रीटमेंट होते म्हणून त्यांना बरं वाटतं. त्यानंतर इथे ईश्वरी अर्णव दोघेजणं जातात आणि विचारतात, बरं वाटते तुम्हाला, कसे आहात तुम्ही, काय बोलायचं होतं तुम्हाला. तेव्हा अर्णव इथे आता प्रेमाने विचारत असतो. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अर्णव, ईश्वरी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. 20 वर्षांपूर्वी जे घडलं त्याच्यामध्ये आमची कुणाचीही चूक नव्हती. खरे गुन्हेगार आहेत वल्लरी आणि उदयकांत. त्या दोघांनी सगळं प्लॅन केलं होतं. म्हणजे सात्विकाने वल्लरीच्या थोबाडीत दिली होती. तिने मला सत्कार केलेला असताना मला इथे एक खूप मोठा डायमंड बॅच दिला होता आणि तो तिने चोरला होता. त्यामुळे माझ्या बायकोला राग आला आणि तिने पार्टीमध्ये सगळ्यांच्या समोर वल्लरीच्या थोबाडीत दिली. तो वचपा काढण्यासाठी तिने माझं आणि माझ्या बायकोचं सुंदर नातं एका संशयाने तोडून टाकलं आणि त्याच्यामध्ये सुप्रियासुद्धा भरडली गेली. तिचीसुद्धा बदनामी केली तिने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. हे सगळं करण्यामागे वल्लरीचा आणि उदयकांतचा खूप मोठा हात आहे. या सगळ्यामध्ये माझी, सात्विकाची, सुप्रियाची काहीही चुकी नाही आहे. उलट आम्ही या सगळ्यामध्ये अडकलो गेलो, आमची बदनामी झाली, आम्हाला आमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगताच आलं नाही आणि त्याला कारणीभूत आहे वल्लरी आणि त्याचबरोबर उदयकांत. त्यामुळे त्यांच्या इथे आता बोलण्याचा पुरावासुद्धा मी पेनड्राईव्हमध्ये ठेवलेला आहे आणि ते पेनड्राईव्ह कुठे ठेवले हे सुद्धा त्यांनी आता सांगितलेलं असतं. अर्णवच्या समोर सगळे खरे गुन्हेगार आल्यानंतर अर्णव पोलिसांना बोलावतो, त्यांच्या विरुद्ध आता तक्रार नोंदवतो आणि रमाकांतने इथे जबाब दिलेला असतो. त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांना पकडायला इथे पोलीस आलेले असतात.
वल्लरी आणि उदयकांत या दोघांना सुद्धा पकडण्यात आलेलं असतं आणि प्रेक्षकांनो उशिरा का होईना पण इथे आता खरे गुन्हेगार हे जेलमध्ये गेलेले असतात. वल्लरी आणि उदयकांतने आत्तापर्यंत खूप कारस्थाने केली पण आता या वेळेला नाही. रमाकांत काकांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत इथे आता अर्णव ईश्वरीपर्यंत सत्य पोचवलेलं असतं आणि अर्णवने ते सत्य आता पूर्णपणे इथे पूर्णत्वास नेलेलं असतं. कारण इथे अर्णवने योग्य वेळी उदयकांत आणि वल्लरी या दोघांना जेलमध्ये पाठवलेलं असतं.